देशात गरिबी वाढत चालली असं महत्त्वाचं विधान केलंय भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी। काही श्रीमंतांच्या हातातच संपत्ती येत चालली असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर गडकरी यांनी या संदर्भात आता चिंता व्यक्त केली। अर्थव्यवस्थेचं केंद्रीयकरण होता कामा नये, संपत्तीचं विकेंद्रीकरण व्हायला हवं असं गडकरींनी आपलं मत मांडलेलं आहे। धीरे धीरे गरीब बढ़ते जा रहे हैं और कुछ धनवान लोगों के हाथ में संपत्ति का केंद्रीयकरण हो रहा है, वो भी नहीं होना चाहिए। तो सत्ता का विकेंद्रीकरण भी, संपत्ति का विकेंद्रीकरण भी होना चाहिए और इसलिए जो आर्थिक स्थिति है उसमें बहुत बड़े बदलाव आए हैं। त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवरती केलेला हल्ला आहे। नरेंद्र मोदी सरकार हे श्रीमंतांसाठी काम करत आहे आणि मोदींच्या सरकारमध्ये मुठभर श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतोय, हे परखड शब्दामध्ये मोदींच्या एका सहकार्यानं सांगितलेलं आहे। लोकांच्याकडे फायनान्शियल सोर्सेस वाढत आहे, लोक श्रीमंत होत आहे ही वस्तुस्थिती आहे। कदाचित गरीब लोक थोडे श्रीमंत होतील आणि मोठे लोक जास्त श्रीमंत होतात, ते नाकारता येणार नाही। परंतु भविष्यामध्ये वेगवेगळे जे निर्णय, या निर्णयामुळे सामाजिक विषमता दूर होईल। या आर्थिक दुर्बल व्यक्तींना सरकारचा लाभ पोहोचला पाहिजे, तो लाभ पोहोचण्याकरता आम्ही पार्टी म्हणून सरकार म्हणून काही गोष्टी कमी पडतात। जसं माननीय मोदीजींनी सर्वांसाठी घर योजना केली, सर्वांसाठी घर योजना सर्व घरापर्यंत पोहोचली पाहिजे, याच्याकरता आम्हाला काम करायची गरज आहे। आम्हाला केंद्र सरकार, राज्य सरकारच्या पूर्ण योजना एखाद्या व्यक्तीला जर पोहोचल्या तर तो व्यक्ती बाहेर निघेल। त्यामुळे आम्ही यावर काम करतोय, पार्टी म्हणून काम करतोय, सरकार म्हणून काम करतोय। एकही व्यक्ती कुठल्याही योजनेपासून वंचित राहू नये याकरता खास करून महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे। मला असं वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने करू। सत्तेचं विकेंद्रीकरण आणि पैशाचं, आर्थिक सत्तेचंही विकेंद्रीकरण ही भारताच्या स्वातंत्र्यापासून भारताची भूमिका राहिली आहे। त्या भूमिकेशी विसंगत परिस्थिती तयार झाली आहे। गडकरी सत्य बोलतात आणि आम्हाला ते नेते आवडतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।